माझे टकलील नाही केस, मी गाडी चालवा बेस. माझे टकलील नाही केस, मी गाडी चालवा बेस. आईची गांड ह्या कुत्रामध्ये कशाला बरं आला? विनाकारण मला पाडल हन. एक तर आयटमला भेटायला चाललोय, नाहीतर आयटम सांगल केस तर पाडलंस पण दातही मनीस पाडून आलास. बाबा, कुत्रेपासून मला सावध राहायला लागल, नाहीतर माझा काहीच खरा नाही. काय रे, कालपर्यंत मोठे मोठे केस वाढवून फिरत होतास, आज अचानक टकलं कसं काय करून आलास? कसं सांगू सर तुम्हाला, कधी कधी टकलं करावं लागतं. मी नाही समजलो बुवा. त्याची एक फार मोठी कथा आहे, नंतर तुम्हाला सांगेन. हो नाही बुवा, तू आता मला सांगायलाच पाहिजे, नाही तर मी तुला चांगलीच शिक्षा करीन, सांगून ठेवतो. बरं, सांगतो सर. जेव्हा काल मी माझ्या आयटमला भेटायला गेलो तेव्हा ती म्हणाली, अरे तू केस वाढवून हिरो बनण्यापेक्षा टकलं करून बुद्धिमान हो, तरच मी तुझ्याशी प्रेम करेन, नाहीतर मी दुसऱ्या पोरासंग पळून जाईन. म्हणून मी माझं टकलं करून घेतलं. ओ, शेवटी तुझी अकल ठिकाणावर आलीस तर. काय राव, मी तर तुला मुद्दाम हसले होते, तू तर खरोखरच टकलं करून घेतलंस. काय तर तू माझी मजाक करत होतीस? काय राव तू पण. झालं ते झालं, आता तू टेन्शन नको घेस. हो, पहिला तू तुझा मूड चेंज कर बरं, नाही तर मी इथून निघून जाईन. हो बरं, केला मी माझा मूड चेंज. मग चल आता चहा पियला. तू चल पुढं, हो मी येतोय मागून. तर मग मी जाते, तुझी वाट पाहिन. हो तर बघितलं मित्रांनो, कसं आयटम माझ्यावर इम्प्रेस झालं ते. शेवटी पटवलंच ना मी तिला. तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा. आणि हो, खालची घंटी दाबायला विसरू नका. बाय बाय.